श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे काय मंडळी, सर्व मजेत आहात ना? चला रेसिपीला सुरुवात करूया. आजची रेसिपी आहे किड्स स्पेशल. लहान मुलं आवडीने खातील असं काहीतरी आज आपण बनवणार आहे त्यांच्यासाठी, आणि मोठेही तेवढेच आवडीने खातील. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. आपण इथे बीटचे छान तुकडे करून घेतलेले आहे, मिक्सरच्या भांड्यात घालायचे आहेत आणि पाणी घालून आपण याचा ज्यूस काढून घ्यायचा आहे. मोठ्या चाळणीमध्ये सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आता आपला ज्यूस काढून झालेला आहे आणि एक उकळी येऊ द्यायची आहे या ज्यूसला. आणि चवीप्रमाणे आपलं मीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये. आणि इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे, जाड रवा आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला. छान असं मिक्स करून झालेलं आहे आपलं. छान असं घट्ट होऊ द्यायचं आहे हे मिश्रण. आणि खूपच चविष्ट लागतात हे. आणि लहान मुलांना अशा प्रकारे आपण बीट खाऊ घालू शकतो. नक्कीच नाही म्हणणार नाही, आवडीने खातील. आता आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा तूप घालायचं आहे. छान परत आपण एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. कशी वाटते मंडळी तुम्हाला माझी रेसिपी? आवडली तर एक लाईक करायला विसरू नका. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. छान असं मिक्स करून घ्या. चवीला पण अप्रतिम लागतं हे बॉल्स. छान आता मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे. पूर्णपणे आपण हे थंड होऊ द्यायचं आहे. थंड करूनच आपण हे जे बॉल्स बनवायचे आहेत छान असे. खूपच हेल्दी आहे हा नाश्ता आजचा आपला. कमेंट करा तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी. लाईक करायला विसरू नका मंडळी. हे बघा आता मी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. खूप गरम आहे, थोडं थंड करून घ्यायचं आहे आपल्याला हे. छान असं थंड करून घ्यायचं आहे आपल्याला मिश्रण. आणि हाताला तूप किंवा तेल लावून आपण हे जे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ह्याला शेप देऊ शकता. मी इथे गोल दिलेला आहे याला आकार. छान असं बॉल करून घेतलेले आहे त्याचे. थंड झालेला आहे. छान असं पीठ मळताना याचं छान मळून घ्यायचं आहे पहिले व्यवस्थित. आणि थंड करून हे जे बॉल करायचे आहेत. आणि आपण हे मी प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे. तुमच्याकडे चाळण असेल तर तुम्ही चाळणीमध्ये सुद्धा हे वाफलावून घेऊ शकता स्टीम करून. इथे मी कुकरच्या भांड्यामध्ये प्लेट ठेवलेली आहे आणि खाली भात लावलेला होता मी, आणि त्याच्यावरतीच मी प्लेट ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी बॉल्स टाकलेले आहेत. आणि इथे मी वाफ लावून घेणार आहे. फक्त आपल्याला 5च मिनिटं वाफ लावून घ्यायची आहे. एक शिट्टी झाली तर इनाफ आहे, आपण काढून घेऊ शकतो. रेडी आहेत आपले बीटरूटचे आणि रव्याचे बॉल. कशी वाटली मंडळी तुम्हाला माझी रेसिपी? आता आपल्याला ह्याला फोडणी द्यायची आहे. छान असे मस्त असे स्पॉन्जी झालेले आहेत आपले हे बॉल. खूप सॉफ्ट झालेले आहेत. आता आपण ह्याला फोडणी द्यायची आहे. इथे मी 1 पळी तेल घातलेलं आहे. आपण ह्याच्यामध्ये जिरा मोहरी घालायचं आहे. छान अशी तडतडू द्यायची आहे मोहरी. आता थोडेसे जिरे घातलेले आहेत मी. हिरवी मिरची मी 1 कट करून घातलेली आहे. जर तुम्ही हिरवी मिरची खात असाल तरच घाला, नाही तर हिरवी मिरची तुम्ही स्किप करू शकता. ड्राय मसाला टाकू शकता त्याच्यामध्ये, जसे की धने पावडर, जिरा पावडर असं टाकू शकता. याच्यामध्ये मी तीळ घातलेले आहेत 1 चमचा. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तीळ घातल्याने इतका छान वाटतं ना, मस्त असं छान एकदम दिसायला पण एकदम छान दिसतं आणि टेस्टी सुद्धा होतं हे बॉल्स. छान आता आपण असं मिक्स करून घ्यायचं आहे. खाली पण अजिबातच चिटकलेले नाही आहेत हे बॉल. तिळाने एकदम दिसायला खूपच सुंदर दिसत आहे हे, आणि खायला पण तितकंच छान लागत आहे मंडळी. नक्कीच ट्राय करा तुम्हीही. असं छान असं थोडंसं वरतून मीठ घालायचं आहे आपल्याला. इथे मी लाल मसाला सुद्धा घालणार आहे वरतून थोडासा. थोडासा असं आपण भुरभुरायचं आहे वरून.
तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मसाले घालू शकता वरतून छान असे. पॅरी पॅरी मसाला सुद्धा तुम्ही घालू शकता. छान असं एकदम टेस्टी होतात ना हे सुजी आणि बीटरूटचे बॉल्स. नक्कीच ट्राय करा मंडळी तुम्ही. छान आता आपण मिक्स करून घ्यायचं आहे हे. आपलं मिक्स करून एकदम झालेलं आहे. छान रेडी झालेले आहेत आपला नाश्ता. चला मंडळी छान आता वरतून कोथिंबीर घालायची आहे आपल्याला. छान मिक्स करून घेऊया. हे बघा किती छान झालेले, एकदम मोकळे मोकळे झालेले आहेत, अजिबात चिटकलेले नाहीयेत कढईला. गॅस बंद करायचा आहे आपल्याला आता. आता मी सर्व केलेलं आहे. हे बघा आपले बीटरूट आणि रव्याचे बॉल्स. चला या मंडळी खायला. चला बाय. जय महाराष्ट्र.